ताईसाहेब, ही असं कसं झालं? बघा की तालीवर बायकांना बोलवलं तुम्ही, खंडीवर दागिने घातलं सा तुम्ही, एवढं थाटामाटानं मिरवलं सा तुम्ही, आणि समद थोरले पण गेलं ते त्या मास्तरनीकडं. चंदे, 4 बायकांमध्ये थोरलेपणा दावायचा नाही, बाहेर समाजात थोरलेपणा दावायचा असं तूच सांगितलंस ना आमासनी. तुला का नाही जरा हुशार म्हणलं की तू लगेच शेफारायला लागतेस बघ. नाही नाही ताईसाहेब, तसं काय बी नाही. अहो खऱ्या थोरल्या तर तुम्हीच, तुमच्या पुढे बाकी की झाडकी पत्ती. आणि तसं बी तुम्ही मला ती गुलाबी रंगाची साडी देणार आहे सा, तर शेफारून कसं चालेल मला? साडीतला स पण मिळणार नाही तुला. पण आजच्या कार्यक्रमात ती मास्तरीन जाम भारी पडली बघा तुम्हासनी. तुमच्याकडे कोणाचं ध्यानच नव्हतं बघा ताईसाहेब. समधी त्या मास्तरनीच्या माग माग घोळत होती. तुम्ही का नाही ते मांडव कॉन्ट्रॅक्टर कसे काम करतात तशी काम करत होता सा. हमालीची कामं आपण नसतोय करत हा चंदे. मग आजच्या कार्यक्रमात तुम्ही त्या राधीला चहा पाणी का दिलं सा? ते बी तर हमालगिरीच होती की. चंदे, तू आमची पाठराखीण म्हणून हिता आल्यास का वैरीण म्हणून ग? सारखं आपला आमच्या विरोधातच बोलत असतीस. अहो ताईसाहेब, मी का नाही तुमचा आरसा आहे आरसा. जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट वंगाळ आहे ते वाईट वंगाळ आहे, ते तर दावणारच नव्ह म्या. हा, आता खरं कळलं बघा आमासनी. त्या गुलाबी साडी पाहिजे समजा वाईट वंगाळ दिसायलंय ना तुला. थांब तू. ही घे, ही गुलाबी साडी घे, घाल आणि मर एकदाची. याच्या पुढे वाईट वंगाळ बोलायचं नाही चंदे. ताईसाहेब, अहो ते काय गावातल्या बायकासनी काय बी अक्कलच नसते बघा. तुम्ही का नाही तुमचं थोरले पण 4 चौघांसमोर दावा. हा, आणि तुमची कर्तबगारी पुढं का नाही ते मास्तरीन म्हणजे काय बी नाही बघा, झाडकी पत्ती. चहापत्ती म्हण चहापत्ती. हा तेच. आता गावा पुढं कर्तबगारी दावताना एक गोष्ट ध्यानात ठेवा. काय? तुम्ही साहेबांना खुश ठेवा. मास्तरीन कशी वागते कशी बोलते तसं तुम्ही करा. म्हणजे आम्ही त्या कारकुंडीची नक्कल करायची वय? अहो तुमच्या मामांजीसनी खुश कराया. अहो आता 4 दिवसात तुमच्या थोरलेपणावर वय का नाही याचा शिक्का बसणार आहे की नाही? साहेबांची मर्जी जरा राखा. तेच देणार आहेत ना तुम्हासनी थोरले पण. पण मग आता त्यांची मर्जी कशी राखायची? तुम्ही का नाही त्या मास्तरनीची कापी करा. काय साहेब बघा, त्या मास्तरनीला तिच्या वागण्यामुळं बोलण्यामुळं तिच्याकडे झुकतं माप देतात, तसंच तुम्ही बी करा. मास्तरीन जशी बोलती जशी वागती तसंच तुम्ही बी वागा, तुम्ही बी करा. जमल ना? जमल की. त्यात एवढं अवघड काय आहे? अगं ती मास्तरडी काही एवढं जगायगळ वागती का काय? हा, आता काही दिस का होईना आपण त्या मास्तरडीचं सोंग आमासनी घ्यावंच लागल. तू बघ ग चंदे, तिच्यापेक्षा जास्त भारी सोजवळ पण आम्ही आणून दावतो का नाही बघ तू. हा, दावा दावा. आता उद्यापासून का नाही चंदे, आम्ही असं एकदम असं सोजवळ सून बनून दावणार आहे त्या मास्तरडी सारखंच. बर चला, पाय चेपून दे बरं आमचं जरा. अहो ताईसाहेब, आता तर सोजवळ सून होणार म्हणलं सा ना, मग अशी आदर्श सून कधी गरीब पाठराखीणीकडून पाय चेपून घेत असते वय? अगं आम्ही उद्यापासून आदर्श सून म्हणणार म्हणलं, आजपासून नाही. तेव्हा आता पाय चेप. आणि हा, ती गुलाबी साडी दिल्या ना तुला, आता पाय चेपायचं. चेप चेप. हा 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 हा, असं हलकं हलकं वाटायलंय बघ चंदे. हवेत असं झोका घेतल्यागत. हा हा.
मला अजूनही झोक्यावर असल्यासारखंच वाटतंय. लय आवडलंय वाटतं झोका. हो, मला खूप छान वाटतंय. मग चला की परत. आता नको. अहो का? आपलाच आहे की झोका. नको. अशा छान गोष्टी कमीच असाव्यात काय? का असा चिंगूसपणा का करायचा? चिंगूसपणा नाही हो. पण एवढंच पुरेसं आहे मला. आता पुढच्या नागपंचमीपर्यंत ह्याच झोक्याच्या आठवणी आठवून मला मस्त वाटत राहील. भारी आहे बाबा तुमचं गणित. मला कधी एखादी गोष्ट चांगली वाटली की मी रप्पटच मारतोय चांगला. होय, जोवर मन भरत नाही तोवर खातच राहतोय. तुम्ही म्हणजे तुम्ही आहात. तुमच्यासारखा हिरा शोधूनही नाही सापडणार. थँक्यू. वेलकम. बर चला आवरूयात आता. आधीच उशीर झालाय आणि मलाही उद्या शाळेत लवकर जायचंय. तुम्हालाही तालमीला जायचं असेल ना? उद्या परत लवकर नाही पोचले तर महाजन सर ओरडतील. अहो, तुम्ही माझ्यासाठी काहीही करू शकता. करायलाच पाहिजे. लाखात एक आहे माझी बायको. गावातले समजणं कसे कौतुक करत होते बघितलंय मी आज. हो, पण मला कसं तरीच होत होतं. चांगल्याला चांगलंच म्हणणार की माणसं. मला कुणीच माझं कौतुक करू नये असं वाटत होतं. असं का? जाऊबाईंना नाही आवडलं ते. सारखं अडून अडून डावं उजवं करू पाहतात. काहीतरी येडापणा येतो बघा तुमच्या डोसक्यात. असं काय बी नाही. वहिनींसारखी निर्मळ मनाची बाई जगात शोधून बी सापडणार नाही. एक तुम्ही आणि दुसरे वहिनी. आता तुम्ही उगा मनात काय बी ठेवू नका बरं. मला सांगा, तुम्ही घरात आल्या मिनिटाला वहिनीने त्यांचं थोरले पण तुम्हाला दिले. तुम्हाला आता ताप नका म्हणून घरची समधी जिम्मेदारी स्वतःवर घेतली. एवढा विश्वास आहे तुमचा तुमच्या वहिनींवर? होय. अहो, आईचा दर्जा काय उगाच देतोय होय त्यासनी. आणि आपल्या चांगल्याचा विचार करणार त्या. हा, आबांना कधी कधी काही गोष्टी पटत नाही त्यांच्या, पण हळूहळू समजेल त्यासनी. आणि ज्या दिवशी आबांना समजेल त्या दिवशी आबा म्हणतील बघा, माझ्या दोन्ही सुना लाखात एक आहेत म्हणून. एकीला झाकावी तर दुसरीला काढावी. असं झालं तर चांगलंच आहे. अहो, तसंच होणार बघा. वहिनी मनाच्यालाही चांगले आहेत, डिट्ट तुमच्यासारख्या. अगं, आय, 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 आय. अहो, हे काय होत आहे सब? कशी दिसते आहे मी? हा? कशी दिसते आहे मी? काय? अगं, कशी दिसते मी? ही खरी ताईसाब. पार लंकेची पार्वती झाल्याचं बघा ताईसाब तुम्ही. हा? म्हणजे त्या मास्तरीण मॅडम सारखी वाटते आहे ना मी? वय टिट्टो मास्तरीन बाई. पर काय होत आहे सब? जरा नुसतं कमरेतनं वाका की गरीब गाय सारखं. जशी तुमची आज्ञा चंदा राणी. हे बरोबर आहे ना? अहो ताईसाब, कमरेतनं वाका म्हणजे खरं खरं वाका असं नाही म्हणलं म्या.
अहो नम्रपणा ना तुमच्या वागण्यात बोलण्यात. तुमचा खाऊचाटपणा अजिबात चालणार नाही बघा इथं. मुस्काड फोडू का? बघा आला का नाही राग? थोरली सुनबाई बनलासा तर राग लोभ समद पेटीत टाकून बंद करा. ताळा लावून टाका त्या पेटीला. हे असं राग दावून काही मास्तरनी सारखं होणार आहे का तुम्ही? गंमत केली ग आम्ही तुझी. पर तुमची ही गंमत माझ्या समोरच दावा. घरातल्यासनी दुसऱ्यासनी कुणासनी दावू नका, नाहीतर सोंग फुटायचं तुमचं. त्याची काळजी तू नको करूस चंदाराणी. आम्ही एकदा मनावर घेतले की घेतले. आता खरी सगळ्यांना समजेल आमची ताकद. हं? आबा कुठे आहेत? आता साहेबासनी आबा म्हणणार आहे बरं तुम्ही. हो मग तुला काही अडचण आहे का? अजिबात नाही. साहेब अजून आलं नाहीत आणि गोदा कान थोरला ताई सगळी अजून आलं नाही. अव म्हणजे मास्तरीन बाई आल्या नाहीत अजून. तुम्हीच समजांच्या अगोदर उठलायचं वाटतं. बरं चल आता आपण कामाला सुरू करू. ओ ताई साहेब मला कशाला वडतायचं तुमच्या सोंगात? चंदा राणी चल म्हंटलय की नाही, मग चल चल. बस बैस बैस. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. पुढची काय? पुढची काय? हरे राम म्हणा. लवथवती विक्र. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. घ्या जाऊबाई. अरे वा, आज तुम्ही केलीत पूजा? हो, सकाळी सकाळी पूजा केलेली चांगली असते ना. काय झालं, तुम्हाला करायची होती का पूजा? नाही नाही, तसं नाही. तुम्ही केली काय आणि मी केली काय, पूजा महत्वाची. अगदी बरोबर आहे. आता आजपासून हे महत्वाचं काम आम्ही करू. या घरची थोरली सून म्हणून हे कर्तव्य आम्हाला पार पाडलंच पाहिजे, नाही का? आणि सकाळी सकाळी पूजा केली की नाही की खूप छान वाटतं. घरात सुख शांती नांदते. आणि मला माझ्या घरात सुख शांती हवी आहे. अगं बाई, आबा, गोधाक्का, हे घे. आबा, हे घ्या आरती. तुम्ही बसा हा, मी तुमच्यासाठी गरम गरम चहा आणते. चंदा, हा, जरा येतेस का ग?
वय अगो बाई, पाया पडायचं राहिलेच की. आलेच हा. आबा हे काय पचनी नाही पडलं वा. अहो, काही नवीन नाटकबाजी चालली. नाही हो बाबा, खरंच त्यांनाच त्यांची चूक समजली असेल म्हणून त्या बदलल्या असतील. काय नाही हो. अहो हे कडू कारले, साखरेत गोळा नाही तर अजून कशात गोळा. कडू ते कडूच राहणार आहे. देवा सांभाळ. बाई बाई बाई, दम लागला बघा मस्ती. या मास्तरडीला हे समजा कसं जमतं ग? पण काय बी म्हणत आहे तू मस्त नाटक करायला लय भारी जमते बघा. बाई नाटक कसलं भिकारड्यावानी वाटत होतं बघा मस्ती. तेच ते बिकारडेपणा का नाही लय शोभून दिसते बघा तुम्हाला. आव म्हणजे समद्यांची थोबाड लई बघण्यासारखी झाली ती बघा. ती मास्तरडी तर लई जळली असेल बघा तुमच्यावर, हाय की नाही? आणि मग चंदे आता थोरलेपणाच्या एक एक गोष्टी आशा करतो का नाही तू बघच. मामांजी स्वतःहून आमच्याकडे येत्याल आणि म्हणत्याल, सुनबाई चूक झाली आमची, उग तुमची परीक्षा घेतली बघा, माफ करा आमासनी. आता या घरच्या खऱ्या थोरल्या सुनबाई तुम्हीच आहात. संभाळा समद घर. आव पर ताईसाहेब त्या म्हाताऱ्याची मर मर सेवा करायला लागेल, त्याचं काय? मेवा मिळणार असेल तर सेवा करायला हरकत काय आहे? करू की, त्यात काय एवढं. असं म्हणताय सा? मग चला उठा पटाक दिशी आणि मला चहा करून द्या. मला चहाची लई तलप आली बघा. तुला काही हिथं पुजाया ठेवलंय होय? नाही मग तू हिथं असताना आम्ही चहा करायचा नाही. चल चल आव चल इकडा ये. अहो ताईसाहेब चल चल. आमासनी काही चहा बी करायला येत नाही, तुझं तू कर चहा. ताईसाहेब मी आपण तर तुमचीच पाठ राखी नाही ना व. मला तर कुठे येतोय चहा? नाही गो मग त्या मामंजींच्या नारड्यात काय वतू आता? अगं सरक तू चंदा. हा सरक बर, इकडे ये. अगं बाई, आबांसाठी चहा करायचाय मला, चहा. ते पेपर घेऊन वाट बघत असतील ना माझी. बातम्या वाचून दाखवणार आहेत आज ते मला. खरंच काय? हो, आता खोटं का बोलेन मी? थोरल्या सुनबाईंना ते रोज पेपर वाचून दाखवतात. आता मी थोरली आहे की नाही, मग मला चहा करायला पाहिजे. चहा करते मी. थांबा मी करते. नाही, कशाला? आता या घराची जबाबदारी माझ्यावर आहे ना, मी करते चहा. ठीक आहे. गोदा का? म्या नाही ताईसाहेब. हा हा मी म्हणत होते, आबांना कसा चहा लागतो ते जरा सांगाल का? बर सांगते. वहिनी साहेब, तुम्हासने अजून लई काय काय शिकायला पाहिजे. तुमच्यासारख्या आईसारख्या प्रेमळ गोदाक्का असताना आम्ही सगळं काही शिकू. खरंच काय? मग काय खोटं आहे काय? ताईसाहेब आता थोरल्या सुनबाई झाल्यात. होय, ते दिसतंय की मला. समद हातात येऊ देव एकदा.
मग तुमचं दिसणं ऐकणं समद बंद करून टाकतो का नाही बघा. तवा दिसल तुमसनी आमचा खरा जाळ थोरलीपणा.